साहेब जाऊ द्या पाटील, जाऊ दे मी सोड मी पाटील असतो सर. जाऊ दे पाटील चला. तर इथे एक दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया घ्यायच्या माध्यमात प्रयत्न करतायत, त्यामुळे ते प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अत्यंत महत्त्वाची घडामोड आज राजकारणात घडलेली आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे फुटले. शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती उमेदवारी देण्यात आली आहे. 8 दिवसात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दुसरा मोठा धक्का दिलाय. तर विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरलेलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरलाय. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतल्या उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांनी अर्ज भरताना त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोरे आणि इतर मंत्री देखील उपस्थित होते. शिंदेच्या पक्षातून त्यांनी शांत राहा. तुम्ही सगळ्यात मला स्वतःला असं मी पण असं फॉर्म परंतु याचा अर्थ मी असा घेणार नाही की त्यांनी तो पक्ष बदल केला की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण सभागृहातला कुणीही MLC कुणीही हा फॉर्म भरू शकतो आणि तो निवडून येऊ शकतो. बदलायलाच लागतो असं मला वाटत नाही. त्यामुळे नक्की काय झालं ते मी नाही सांगू शकत. कारण सभागृहामधला एक व्यक्ती अध्यक्ष होतो, दुसरा व्यक्ती उपाध्यक्ष होतो, त्याप्रमाणे झालं असेल. पण बाकी काय नंतर काय पक्षांतर वगैरे झालं का ते मला पण ही जागा उपसभापतीची ही शिंदेसाठीची जागा जी आहे ती त्यांच्यासाठी होती. जागा जी आहे हे सर्व पक्षांची असेल आणि त्या पदावर बसल्यानंतर कुठल्याही एका पक्षाचा राहत नाही, तो सर्व पक्षाचा होतो. काय झालं पडद्यामागे हे मला माहित नाही म्हणून मी सांगितलं. पण सगळे महायुतीचे नेते जे आहेत उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळेल. आता 2 वाजता पत्रकार परिषद पण शिंदे साहेब घेतात, याचा अर्थ त्यावेळेला कळेल 2 वाजता की काय होतंय ते. कारण त्यांना जर जायचं असेल तर 2/3 मेजॉरिटीनच जात आहे. कसं काय जात आहे? शिवसेनेतच आहे 2022 ला किती मोठा म्हणावा लागेल ठाकरे. तर पडद्यामागे नेमकं काय घडलंय हे मी सांगू शकत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. या सगळ्या संदर्भात त्यांनी घडामोडींसंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तर सचिन अहिर यांनी पक्ष बदल केलाय का हे मी आत्ता सांगू शकत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. 2 वाजता मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. सचिन अहिरांचा शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना हा मोठा धक्का दिलाय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ऑपरेशन टायगर राबवण्यात आलंय याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर 3 हे सुरू झालंय अशी प्रतिक्रिया शिंदेच्या नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे, शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली आहे. आज उपसभापती पदाच्या निवडणुकीत हा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरलेलं आहे. 8 दिवसात पुन्हा एकदा ठाकरेंना शिंदेंनी धक्का दिलाय. नाव दिलेलं आहे अचानक सचिन अहिरांचं नाव समोर आलं. सर चांगलं नाव आहे, सीझन नाव आहे,
अनुभवी नाव आहे. महाविकास आघाडीला एक मोठा धक्का महायुतीच्या वतीने दिला गेलेला आहे या संदर्भात. अख्ख्यांचेच दिवस आहेत याबाबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून उपसभापती म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि ते उपसभापती म्हणून अतिशय चांगलं काम करतील. त्यांचा अनुभव बघता, त्यांची राजकीय कारकीर्द बघता अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते उपसभापती म्हणून करतात. ऑपरेशन नवीन टायगर काय सक्सेसफुल कसं झालं काय, तर हे मला असं वाटतं की ऑपरेशन नाही एका चांगल्या नेत्याला जो कामगारांशी निगडीत आहे, जनतेशी निगडीत आहे, तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला हा न्याय आहे. सगळ्या कायद्याची चौकशी करून सगळ्या बाबतीत खात्री करून सचिन भाऊनी आज फॉर्म भरलेला. मी यापूर्वीच सांगितलं आहे की सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरे त्यांना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले, तर कोण आहेत सचिन अहिर आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती येते आहेत. सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधान परिषदेचे आमदार. विधानसभा निवडणुकीत 3 वेळा आणि विधान परिषदेवर एकदा ते विजयी झालेत. सोबत जायला पाहिजे, तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की सत्तेत जायला पाहिजे. कसं तुम्ही कधी शोध लावले आमच्या 2 गट आहेत म्हणून? आमच्यात गट वगैरे काही नाही. पण एक भूमिका पक्षातल्या आमदारांची नेत्यांची अशी भूमिका की आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. बऱ्याचशा आमदारांना असं काही मिळते भाजप आणि काँग्रेसकडून. आघाडीचं काम चालू आहे. पक्षांच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. ऑपरेशन तुतारीची सुद्धा अनेक दिवसांपासून चर्चा होती. ऑपरेशन तुतारीची देखील जे खासदार तुतारी बारीक असते त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. काल कृषी मंत्री निवेदन देत होते, तुम्ही करण्यात आला तेव्हा मला तुम्हाला उशीर होते, म्हणजे महायुतीत यायला तुम्हाला उशीर होते असं कुठे त्यांना म्हणायचं. दुसऱ्या पक्षात का जात आहेत सगळे, विशिष्ट एकनाथ शिंदे विरोधकांची काही समस्या असतील कोणाच्या ठाकरेंचा